जय महाराष्ट्र हा शब्द आणि हे शिवसेनेचं घोषवाक्य ज्यांच्या मुखातून निघायचं आणि शिवसैनिकाचं चैतन्य खऱ्या अर्थाने उफाळून निघायचं। ठाण्याच्या प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक पाड्यात, आदिवासी भागामध्ये पायाला भिंगरी लावून फिरणारे या महाराष्ट्राचे एकच साहेब धर्मवीर आनंदजी दिघे साहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यात यांनी शिवसेना वाढवली। आज या महाराष्ट्रात, या जगात एकच धर्मवीर आहे आणि ते म्हणजे आनंदजी दिघे साहेब। आज दिघे साहेबांची आठवण करणारा दिवस आहे। नवे नवे तर प्रत्येक दिवस त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहे। खऱ्या अर्थाने निस्वार्थी वृत्तीने ज्यांनी समाजाची सेवा केली, राजकारण काही टक्के पण जास्तीत जास्त समाजकारण केलं, अशा धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांना आपण विनम्र अभिवादन करूया आणि प्रतिज्ञा करूया, शपथ घेऊया की घराघरात धर्मवीर आनंदजी दिघे साहेब तयार झाले पाहिजेत। निस्वार्थी वृत्तीने आपण जनमानसाची सेवा करूया, गरजू गरिबांची सेवा करूया। दिघे साहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण शपथ घेऊया की आपल्या भागात, आपल्या गावात, आपल्या तालुक्यात एक चांगल्या प्रकारचं सेवाभावी काम आपण खऱ्या अर्थाने सुरू करावं, समाजाची सेवा करावी। माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रसिद्धी प्रमुख तसेच भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा, त्याचप्रमाणे तमाम शिवसैनिकांच्या वतीनं, जनसामान्यांच्या वतीनं धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांना विनम्र अभिवादन करत आहे आणि शपथ घेत आहे, प्रतिज्ञा करत आहे की दिघे साहेबांचा खऱ्या अर्थाने वारसा पुढे ठेवून दिघे साहेबांच्या आशीर्वादानं हे सेवाभावी काम, ही समाजाची सेवा अशाच प्रकारे चालू ठेवेल आणि समाजाची सेवा करेल। जनमानसापर्यंत हा समाजसेवेचा दीपस्तंभ पोचवण्याचं काम करेल। साहेबांना विनम्र अभिवादन। जय महाराष्ट्र।